नाही, फक्त डोळ्यासमोर दिसत होतं की आमचं घर जळत होतं ते. आम्ही काहीच करू शकत नव्हतो. पण आता आमचं सगळंच झालंय. मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला आता आमचं राहतं घरच नाहीये. बसायला जागा नाही, राहायला जागा नाही राहिली घरात. सगळं आमचा पत्रा वगैरे सगळा जळालाय, सगळी लाकडं वगैरे आणि घरातलं पण म्हणजे कपडे आमची, परत कपाट होतं आमचं, कपड्यांचं कपाट वगैरे तो बेहाळा नाही का, त्याच्यामुळे सगळं परत धान्य होतं आमच्या घरात, गव्हाचं पोतं, ज्वारीचं पोतं वगैरे आम्ही आत्ताच आणलेले नाही का, नवीन पोती होती, ते सगळं जळालं. गडबडीत आम्हाला कळलंच नाही की आम्ही काय करावं आणि काय नाही. फक्त डोळ्यासमोर दिसत होतं की आमचं घर जळत होतं ते. आम्ही काहीच करू शकत नव्हतो. आणि सगळं आमचे कपडे वगैरे सगळं होतं घरात. कपाट होतं, कपाटात कपडे वगैरे सगळं आणि आमच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आमच्या सगळं घरात काही साहित्य असन, आमची साहित्य, दप्तर, शाळेचं पुस्तकं वगैरे, चप्पल, बॉटल म्हणा, काही म्हणा, किंवा आमची भांडी वगैरे, हे सगळं जळालंय. काहीच नाही राहिलं. आणि आमच्या सगळ्या वस्तू, बिछाना वगैरे हे सगळं जळालेलं आहे आत्ता. आणि काहीच नाही राहिलं. आणि कपाटात आमचे पैसे पण होते. आम्ही आत्ता आमच्याकडं गुरं आणि बकरी आहेत, ते विकलं होतं. ते विकून आता मला कॉलेजला अजून ॲडमिशन घ्यायचं आहे. ॲडमिशन त्याच्यासाठी फी वगैरे आणली होती. ते पैसे होते कपाटात, ते सुद्धा सगळं जळलं. आम्हाला काहीच करता नाही आलं. आणि आणि आमच्या घरात जॉबला, नोकरीला कोणच नाही, कोणच कुठल्या नोकरीवर नाही, काय नाही. मी शिकते, 14वीला आहे. माझ्या मागं माझ्या 2 बहिणी आहेत. एक छोटी आहे, एक 12वीला आहे. त्या पण अजून कोण काय नाही. आणि आमचं कोण कामाला वगैरे असं कोण काही घरात नाही. आधीच आमच्या हालाकीची परिस्थिती होती आणि त्यात आज आम्हाला असे दिवस आलेत. असं